मध्ये आता महानगरपालिकेने जे अतिक्रमण मोहीम सुरू केलेली आहे, मागे सुद्धा एक मोहीम चालू केलेली होती। आता सध्या आपण बघू शकता प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक शहरामध्ये, संभाजीनगरमध्ये पूर्ण ठिकाणी या ठिकाणी मोहीम चालू केलेली आहे आणि आपण बंदोबस्त पूर्णपणे बघू शकतात की या ठिकाणी अतिक्रमण विभागाने पूर्णपणे या ठिकाणी पूर्ण बंदोबस्त करण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमधून KK न्यूज नेटवर्क, धन्यवाद। आम्ही हर्सुल टी पॉईंटपासून ते सिडको बसस्टँडपर्यंत करण्याचं नियोजन कालच केलेलं होतं आणि त्या अनुषंगाने मागच्या आठवड्यामध्ये 15 दिवसांमध्ये आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन अनाऊन्समेंट केलेलं होतं। जाहीर आवाहन, जाहीर प्रकटन या सगळ्या माध्यमातून आम्ही नागरिकांना अवगत केलेलं होतं। त्यानंतरही बऱ्याचशा नागरिकांनी हे आपलं स्वतःहून अतिक्रमण न काढल्यामुळे व्यावसायिक स्वरूपाच्या ज्या आस्थापना आहेत त्या व्यावसायिक स्वरूपाच्या आस्थापना आज आम्ही मोठ्या प्रमाणावर निष्कासित करतो आहे आणि माननीय उच्च न्यायालयाने जे दिलेले निर्देश होते त्या पद्धतीने जे रहिवासी घरं असतील, निवासी घरं असतील त्यांना 15 ऑगस्ट 2025पर्यंत निश्चितपणे त्यांना मुदतवाढ दिलेली आहे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना पण हीच विनंती करतो की 15 ऑगस्ट 2025पर्यंत जे पण निवासी घरं असतील त्या निवासी घरांना स्वतःहून त्यांनी ते काढून घ्यावं आणि आपलं संभाव्य होणारं नुकसान टाळावं। दुसरा एक मुद्दा आहे की डी नोटिफाईड एरियामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात हा भाग आलेला आहे। या ठिकाणी सुद्धा सर्व्हिस रोड आणि ग्रीन झोन हे सोडण्यात आलेले नाही, तर या व्यावसायिक मालमत्तांवर कारवाई कधी होणार? ज्या पण मालमत्ता ह्या महानगरपालिकेची कुठलीही पूर्वपरवानगी न घेता उभारण्यात आलेल्या आहेत त्या प्रत्येक मालमत्तांवर कारवाई होणार आहे। सुरुवात आम्ही ह्या शहरातील ज्या सर्व्हिस रोडवरती ज्या व्यावसायिक आस्थापना उभ्या राहिलेल्या तिथंपासून केलेली आहे। मात्र याच्यानंतरच्या कालावधीमध्ये ज्या पण व्यावसायिक मालमत्ता या महानगरपालिकेची कुठलीही परवानगी न घेता उभ्या केलेल्या आहेत त्या सर्वांवर इथं निश्चितपणे कारवाई करण्याबद्दल महानगरपालिकेचा मनोद आहे। तर जेव्हा अवैध निर्माण सुरू होते त्यावेळेस का कारवाई करत नाही महानगरपालिका? नाही, आता ह्या बाबतीमध्ये महानगरपालिकेचे एक स्वतंत्र पथक आम्ही निर्माण केलेलं आहे जे प्रत्यक्ष त्या ठिकाणी त्या झोनमधले जे सहाय्यक आयुक्त आहेत त्यांना भेटून त्या जागेवरती जे बिल्डिंग इन्स्पेक्टर आहेत त्यांना सांगून जी जागावरती अवैध निर्माण चालू आहे ते निश्चितपणे यानंतर आयडेंटिफाय केलं जाईल आणि लगोलग ते काढण्याबद्दलची कारवाई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून केली जाईल। हे आव्हान एवढंच आहे की ज्या पद्धतीने व्यावसायिक आस्थापना काढण्याबद्दल नागरिकांनी पुढाकार घेतलेला आहे 15 ऑगस्टपर्यंत असाच पुढाकार त्यांनी ज्या निवासी त्यांचे घरं आहेत त्या निवासी घरांच्या बाबतीमध्ये त्यांनी करावं। कुठलीही अप्रिय घटना टाळण्यासाठी त्यांनी स्वतःहून जर याला पुढाकार घेऊन जर आपलं केलं तर त्यांचं आर्थिक नुकसान पण होणार नाही आणि त्याबरोबरच जे महानगरपालिकेचं जे मनुष्यबळ आहे, यंत्रसामुग्री आहे त्याच्यावरती वाढीव ताण यामुळे येऊ शकणार नाही। किती अतिक्रमणे आहेत सर या रस्त्यावर? या रस्त्यावर आम्ही आता एक सर्वेक्षण करताना आम्हाला 550 ते 600 एवढी अतिक्रमणं आढळून आलेली आहेत। पुढची कारवाई कुठे आहे सर? पुढची कारवाई हे रेल्वे स्टेशनच्या पुलापासून म्हणजे अंडरपास जो खालचा आहे आपला रेल्वे स्टेशनच्या पुलाखालील तिथंपासून ते मस्जिद कॉर्नरपासून RTO पासून बाबा चौक आणि बाबा पेट्रोल पंपपासून ते API कॉर्नरपर्यंत सलगपणे एक स्ट्रेचमध्ये कारवाई होणार आहे आपली। नाही, आतापर्यंत असं झालेलं आहे अतिक्रमण काढलं की 8 दिवसात पुन्हा लोक तिथे बसतात, त्याच्याबद्दल काय? यानंतर ते आपल्याला आढळून येणार नाही एवढी हमी मात्र देतो। धन्यवाद सर।